कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर सुषमा संतोष जरग या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज आपण त्यांची खास अशी बातचीत करणार आहोत. नमस्कार वहिनी. नमस्कार. वहिनी, संतोष जरग हं. हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ह्या संपूर्ण प्रभागाला परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यात तुमचा देखील वाटा आहे. हो. तर आतापर्यंतची मुख्य सामाजिक कार्य सांगा. आता संतोष मनोहर जरग हे जे माझे मिस्टर आहेत, ते गेले 15-20 वर्ष आपले बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ऋतुराज दादांच्या नेतृत्वाखाली बरेच अशा गोष्टी आपल्या प्रभागात विकास केलेले आहेत. हं. जसं की रस्त्याची कामं म्हणा, ड्रेनेजची कामं म्हणा किंवा स्ट्रीट लॅम्प हं. आणि जागोजागी जिथे ठिकठिकाणी बेंचेस अवेलेबल नाहीयेत, म्हणजे हं. वृद्ध लोकांसाठी बसण्यासाठी, हं. ते देखील त्यांनी केलेली आहेत. हं. म्हणजे बरेच कामं त्यांनी केलेली आहेत. जरगनगर म्हटलं की इथं समोर येते ती जरगनगर शाळा. हो, कारण या शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय उंचावलेला आहे. हो. दुसरी गोष्ट ही शाळा अतिशय नावारूपास आलेली आहे. यातमध्ये तुमचं कितपत योगदान राहिलेलं आहे? ॲक्चुअली ही जी जरगनगरची शाळा आहे, ती इमारत आम्ही स्वखर्चाने बांधून महानगरपालिकेच्या ह्याच्यात म्हणजे हस्तांतर केलेली आहे. हं. तसेच अ, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या म्हणजे शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल, त्यासाठी आमचं जरग कुटुंब म्हणजे की वैभवी जरग, हं. प्रशांत जरग, संतोष जरग व आम्ही सर्व जण मिळून ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो आम्ही. बरं. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक आहेत. त्यामुळं इथं लोकप्रतिनिधी म्हणून असं इथं कोणी नव्हतं. हो, हो. त्यामुळं बऱ्याचशाच अशा समस्या उद्भवल्याची तक्रार नागरिकांची आहे. तर या तेथील मुख्य समस्या काय आहेत? आता मुख्य समस्या म्हणजे मी आता प्रचार करत होते. हं. म्हणजे बराच मी प्रभाग फिरलेले आहे. त्या प्रभागातून नागरिकांची समस्या आहे, की इथे भटक्या कुत्र्यांचं व्यवस्था केलेली नाहीये. हं. हां. परत घंटागाडी वेळेवर येत नाहीये. हं. कॉर्पोरेशनला म्हणजे लोकांनी बरंच फोन करून म्हणजे सांगितलेलं आहे, की इथं आपल्या इथे कचरा उठाव होत नाहीये प्रॉपर. त्या गोष्टी काही मला निदर्शनास आलेल्या आहेत. ह्या गोष्टी मी निवडून आल्यानंतर मार्गी लावेन. म्हणजे घंटागाडीचं म्हणा किंवा भटक्या कुत्र्यांचं हे जे आहे, ती समस्या मी प्रॉपर सॉल्व्ह करेन निवडून आल्यानंतर. म्हणजे एक लोकप्रतिनिधी असल्यामुळे. दुसरी गोष्ट, कोल्हापूर दक्षिणमध्ये हा प्रभाग येतोय. हं. कोल्हापूर दक्षिणचं नेतृत्व ऋतुराज पाटील आमदार असताना हो, त्यांनी केलेलं आहे. हो, हो. परत सतेज पाटील साहेबांचं देखील याच्याकडे विशेष असं लक्ष असतं. तर त्यांच्या माध्यमातून इथं काय कामं झालेली आहेत? आता तसं सांगायचं झालं तर माझे मिस्टर जे आहेत संतोष मनोहर जरग, हे गेले 15-20 वर्ष बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या ऋतुराज दादांच्या नेतृत्वाखाली कामं करत आले. जसं की रस्त्याची कामं म्हणा, हं. गटार चॅनलची कामं, ड्रेनेजची कामं, स्ट्रीट लॅम्पची कामं आणि ठिकठिकाणी जिथे परिसर अस्वच्छ असतो, तिथे स्वतः ते जाऊन जेसीबी घेऊन, जेसीबीचं मशीन घेऊन तो जो परिसर आहे तो स्वच्छ केलेला आहे. अशी बरीच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि जसं की आपलं जरग कुटुंब देखील इन्व्हॉल्वमेंट आहेत. म्हणजे फार सामाजिकरित्या ते कार्यरत आहेत हं. बरेच वर्ष. जसं की जरग वैभवी जरग वहिनी त्या देखील जरग फाउंडेशन थ्रू सोशल नेटवर्किंग म्हणजे महिलां थ्रू इंटरॅक्शन करत असतात. कुंकुमार्चनचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. बंटी साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस किंवा ऋतुराज दादांच्या पण वाढदिवसाच्या वेळेस आम्ही स्केटिंगचा स्पर्धा म्हणा किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम असे बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम ते आयोजित केलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांची कामं, ड्रेनेजची कामं हे देखील आम्ही केलेली आहेत. म्हणजे सत्ता नसताना आम्ही केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तसेच बंटी साहेबांनी इथे पाण्याची टाकी उभा केलेली आहे आपल्या प्रभागात. हं. जेणेकरून नागरिकांना पूर्वी पाण्याची समस्या होती, ती देखील आता पूर्णपणे सॉल्व्ह झालेली आहे. आता पाण्याची टंचाई इथं भासवत नाही. वा. आतापर्यंतच्या सामाजिक हं, कार्याची शिदोरी म्हणून हं, तुम्हाला महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहण्याची संधी इथल्या नागरिकांनी जर दिली, हं. तर इथल्या प्रभागासाठी काही वेगळं विजन आहे का? किंवा वेगळा विकासात्मक काही अजेंडा आहे का तुमचा? हो. ॲक्चुअली मी ठिकठिकाणी बघितलेलं आहे. असे ओपन स्पेस आहेत. हं. ते ओपन स्पेस डेव्हलपच झालेले नाहीत. हं. कित्येक वर्ष तसेच ते ओपन स्पेस आहेत. हं. त्याच्यासाठी मी निवडून आल्यानंतर जे ओपन स्पेस आहेत, तिथं मी वॉकिंग ट्रॅक हं. किंवा महिलांसाठी विरंगुळा केंद्र, हं. नाहीतर ओपन जिम, हं. एक बाग
आणि आपल्या ह्या प्रभागात ना एक ओपन ग्राउंड नाहीये. मी बघतेय. हो. गेले प्रचार करताना मला निदर्शनास आले, की एकही ओपन ग्राउंड नाहीये. म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंडच नाहीये. हां. तर मी निवडून आल्यानंतर तिथे एक ग्राउंड करून मुलांसाठी एक जागा म्हणजे एक ग्राउंड तयार करून देईन, हं. जेणेकरून मुलं सगळी तिथे खेळू शकतील. वाह! ओपन स्पेसमध्ये किंवा बाकी ठिकाणी जिथे अवेलेबल आहे. आता या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही प्रभागातील नागरिकांना किंवा मतदारांना काय आव्हान कराल? 5 वर्ष झाली आपल्या या नगराला एक लोकप्रतिनिधी नाहीये, नगरसेवक नाहीये. त्यामुळे जनतेला जे काही समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या तशाच आहेत. म्हणजे कुणीही त्याच्यात लक्ष घातलेलं नाहीये. तरी मी इतकंच सांगते, की या नागरिकांना, की मला तुम्ही येत्या 15 जानेवारीला हात या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. आणि तसेच माझ्यासोबत असणारे माझे मिस्टर संतोष मनोहर जरग, वैभवी जरग, प्रशांत जरग हे आम्ही जे जरग कुटुंब आहे हे गेले 17-18 वर्ष आम्ही एकनिष्ठ राहून कार्यरत आहोत. समाजासाठी आम्ही धावून येणारी माणसं आहोत. त्यामुळं मी इतकंच सांगते, की येत्या 15 जानेवारीला तुम्ही हात या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा. आणि मी इतकंच सांगते, की मी जनतेची सेवक आहे. हं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावे. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशा पद्धतीने मी काम करेन. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक यू.